काही सविस्तर बातम्या पाहणार आहोत। कुंभमेळ्यातल्या कामावर मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक इथल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित झाली आहे। सर्व विभागांनी विकास आराखड्यातली कामं नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत। कामं पुढे ढकलण्याची वृत्ती दूर करून कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। बातमी पावसासंदर्भातली आहे। राज्यात 13 ऑगस्ट पासून पुन्हा पावसाचा जोर हा वाढणार आहे। 13 ते 27 ऑगस्टला महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे। अनेक भागांमध्ये पावसाची संततधार कायम राहण्याचे संकेत आहेत। गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र आता हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर हा वाढू शकतो। 13 ते 20 ऑगस्ट या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातल्या विविध भागांमध्ये पाऊस सुरूच राहणार अशी शक्यता आहे, असे ज्येष्ठ नेते हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे। हवामान विभागानं हवामानासंबंधित एक महत्त्वपूर्ण अंदाज जाहीर केला आहे। येत्या 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा सुद्धा दिला आहे।